अमरावती शहरात प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात महानगरपालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे। या अंतर्गत सक्कर 7 आणि सराफा परिसरात धाड टाकण्यात आली। या अंतर्गत 2 गोदामं सील करण्यात आली तसंच तब्बल 3 ट्रक भरून प्रतिबंधित प्लास्टिक सामान जप्त करण्यात आलं। अमरावती शहर स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी सक्कर 7 आणि सराफा परिसरात प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात मोठी कारवाई सुरू केली। अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आणि आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनात तब्बल 2 गोदामं सील करण्यात आली तसंच 3 ट्रक भरून 2150 किलोपेक्षा अधिक प्रतिबंधित प्लास्टिकचं साहित्य जप्त करण्यात आलं। या भागात प्लास्टिक पिशव्या, कप्स, प्लेट्स, थर्माकोल, डिस्पोजेबल कंटेनर मोठ्या प्रमाणात आढळून आलं। उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे। तर ही मोहीम केवळ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नाही तर पर्यावरण संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी देखील आहे। त्यामुळे अमरावतीकर नागरिकांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवून कापडी आणि कागदी पिशव्या स्वीकारण्याचं आवाहन मनपातर्फे करण्यात आलं आहे।